मी त्याच वयामध्ये जेव्हा माझा एक मित्र गिटारिस्ट होता, तो त्याच्या गिटारच्या सरांकडे मला घेऊन गेला की माझा मित्र खूप छान गातो, अप्रतिम त्याचा आवाज आहे. तर ते गिटारचे सर होते, व्हेरी सीनियर ख्रिश्चन होते. ते म्हणले किसकी आवाज में गाता? किशोर, रफिक, मन्नाडे. म्हणलं सर मैं मेरी आवाज, आय डोंट नो, आय सिंग इन माय ओन व्हॉइस. सो ते हसायला लागले. काही व्हिडिओज मध्ये असं होतं की मागे रेणुका खेळतीये, काहीतरी वरती चढते आणि पडेल की काय. ते त्याच्यामध्ये असेही कॉमेंट्स मला आले की तुमचं लक्ष नाही तुमच्या मुलीकडे. मग मी व्हिडिओत पाहिल्यानंतर मी रेणुकाला म्हणलं तुला खेळायचं ना माझ्या समोर खेळ. दुपारी फोन आला पुण्यामध्ये, म्हणलं कोण बोलताय? ते म्हणले मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय. म्हटल्यानंतर मला एकदम ते सगळं प्ले व्हायला लागलं की आपण काय काय चुका केल्या. आणि ते मला म्हणाले की देशपांडे तुम्ही माझी गाणी गाता? म्हणलं हो. दीदीची पण गाता? म्हणलं हो. माझ्या मनामध्ये असं होतं की मी काहीतरी चूक केली, सॉरी म्हणायला. ते म्हणले नाही, तुम्ही माझी गायलेली गाणी मी 5-5 वेळा ऐकतो. मला एवढंच सांगतो, तुम्हाला जे तुम्ही शोधताय ते तुम्हाला सापडलंय. यू सो ग्रेट, काय सुंदर गाणं गायलंय, काय सुंदर गाणं बांधलंय. अशा खूप कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव सुरू होतो wherever you go. सो कधी कधी असा वीट येतो का? असंही होतं कार्यक्रमानंतर जेव्हा लोक येतात ना, मी बऱ्याच वेळा दुसरं काही असेल कार्यक्रम तर मी निघून जातो न सांगता पटकिरी. पण बऱ्याच वेळा थांबतोही. आणि असं असतं ना की 3 तास जो व्यक्ती तिकडे गात असतो तो मी नसतो नंतर. ओ सहेला रे आ मिल गाए, सहेला रे आ मिल गाए, सप्त सुरन के भेद सुना रे, सहेला रे आ मिल गाए, सहेला रे. हाय, मी रीमा सदाशिव अंबाळकर आणि तुम्ही सगळेजण आज आलेला आहात मुक्काम पोस्ट मनोरंजन. आजचा हा जो एपिसोड आहे ना, हा माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. बिकॉज गाणं हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेच आहे आणि असतोच तो. आणि मोर इम्पॉर्टंटली आपल्या पिढीला आणि आपल्या नंतरच्या पिढीला आपल्या क्लासिकल म्युझिक आणि त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध, ओके, ह्याच्याकडे ओढून नेणारा कलाकार आज माझ्यासमोर बसलेला आहे. आय एम टॉकिंग अबाउट राहुल देशपांडे. हाय राहुल. हाय. हाय. सो तुम्हाला सगळ्यांना सांगते की राहुल देशपांडे नुकतेच ही हॅज डन अ US टूर विच हॅज बीन सुपर सक्सेसफुल बिकॉज आय बीन फॉलोईंग द न्यूज. आणि आय थिंक राहुल तुझ्याकडे खूप अशा नवीन आयडियाज आणि डायनॅमिक आयडियाज आहेत असं मला समहाऊ वाटतं. कारण यावर्षीचा जो वसंतोत्सव होता त्याचंही रूप ज्या पद्धतीने पालटलेलं होतं, इट वॉज रिअली वंडरफुल. सो वसंतोत्सवाचं रूप हे अशा पद्धतीने इव्हॉल्व्ह करावं असं का वाटलं? मला बेसिकली जेव्हा वसंतोत्सव मी सुरू केला तेव्हा माझ्या आजोबांचं एक जे म्युझिकल कॅरेक्टर आहे, ही यूज टू लव्ह म्युझिक ॲज म्युझिक. म्हणजे जसं मी वसंतरावमध्ये ना की गाणं असतं बरोबर, त्याच्यामध्ये क्लासिकल, त्याच्यामध्ये हे काय आपण वर्गीकरण करतो. सो बेसिकली मी खूप चांगला ऐकणार आहे. मला खूप आवडतं ऐकायला वेगवेगळ्या गोष्टी आणि तेच माझ्या आजोबांकडनं मला आलंय. त्याच्यामुळे जे मला आवडतं, जे श्रवणीय वाटतं, जे प्रेक्षणीय वाटतं ते मला पुणेकरांकरता किंवा इतर ठिकाणी मला ते काय म्हणतात शोकेस करायला आवडतं. त्यामुळे पहिला जो वसंतोत्सव झाला त्याच्यामध्ये जाकीरजी होते, शंकर महादेवनजी होते, यू श्रीनिवास होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे एल सुब्रमण्यम प्युअर कर्नाटिक क्लासिकल आणि अभिदा परवी, आणि तिसऱ्या दिवशी किशोरीताई आणि गुलाम अली. तर हे कॉम्बिनेशन तेव्हापासून सेट झालं की काहीतरी
वेगळं असतं. नेहमी जसं आपल्याला ऐकायला मिळतं त्याच्यापेक्षा व्हरायटी म्हणूयात किंवा छान काहीतरी आपल्याला ऐकायला मिळणार किंवा बघायला मिळणार आहे. सो तसंच दरवर्षी मी काही करेक्ट करत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की पुण्याचा जो ऑडियन्स आहे तो सगळ्यात सुजाण, डिसर्निंग ज्याला आपण म्हणतो, जाणकार, चांगल्या गोष्टीला दाद देतील. जर नसेल तर कोणतरी येऊन कान पकडेल. त्याच्यामुळे आणि हक्काने कान पकडेल. अगदी हक्काने. आणि त्याच्यामुळे पुणेकरांचं खूप प्रेम मला मिळालं. डेफिनेटली. आणि मला एक अत्यंत महत्वाचं हे याच्यातला असा वाटतो की आता कसं असतं की वी नो राईट की आपल्या घराण्यात कोणीतरी जर खूप सक्सेसफुल व्यक्ती असेल, ज्याचं खूप मोठं नाव आहे, तर थोडंफार कुठेतरी लोक ते क्रेडिट सगळं देत असतात. हा म्हणजे माझा तरी तसा अनुभव आहे. अर्थात तुझं फील्ड असं आहे की तू जर गळ्यातून नाही काढलास आवाज तर कोणी तुला काही म्हणणार नाही, राईट? सो यू हॅव प्रूव्हन युअर स्किल अँड टॅलेंट. सो मला हे सांग की ज्या वेळेला तू बसतोस कोणत्याही कार्यक्रमात किंवा कुठेही, तेव्हा अर्थातच आजोबांची आठवण ही येतच असणार. पण आज मला काय प्रेझेंट करायचं याची तू एक तयारी कशी करतोस, आणि दुसरं नेमका विचार काय असतो मनात जेव्हा तू पहिला साल लावतोस? कसं आहे ना की शास्त्रीय संगीतामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये मी वाढलोय डिसिप्लिन मध्ये, की साधारण 8 तास रोज रियाज 12-14 वर्ष मी केलेला आहे. त्याच्यानंतर काय होतं की एक अशी अवस्था येते जिकडे ते अव्याहत तुमच्या आतमध्ये चालू असतं. म्हणजे आता जरी आपण बोलत असलो तरी कुठे काहीतरी म्युझिक इज देअर. आणि आत्ता जर मला सांगितलं आत्ता गा, तर मी जे गाईन दॅट इज ऑलरेडी गोइंग ऑन इनसाइड. सो मला असा वेगळा विचार नाही करायला लागत. पण जर थीम कॉन्सर्ट्स असतील, म्हणजे नाट्यसंगीताची वाटचाल म्हणूया किंवा गझलकारी म्हणूयात किंवा अशा पद्धतीचं जर काही असेल तर मग ठरलेलं असतं की ह्याच्यानंतर हे असणार, ह्याच्यानंतर हे असणार. त्याची तालीम होते सगळ्यांबरोबर. पण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये म्हणजे माझ्या बरोबरचे इतकी वर्ष वाजवत आहेत, निखिल असेल, चैतन्य असेल, आदित्य असेल, त्यांनाही माहिती नसतं, मलाही माहिती नसतं की मी 6 लावेपर्यंत मी काय करणार. मलाच माहिती नसतं. ओके. आणि हे मी असं नाही म्हणत की कोणत्या तरी एका कार्यक्रमात मी एकटा बसलोय, माझा एकट्याचा कार्यक्रम आहे, असं नाही. मी अगदी कोणत्याही कॉन्फरन्समध्ये जरी बसलो असेल, जिथे मोठी मोठी लोक गात आहेत, माझ्या आधी माझ्या नंतर गाणार आहे, मी खूप इन द मोमेंट. मला आता हे सुचलंय, समोर बघितल्यानंतर डोळे मिटून जे माझ्या मनामध्ये येईल ते मी सुरू करतो. वाव. पण that must be so difficult. No? It's not difficult. If it comes to you naturally, it's not difficult. Right. राहुल, तू आता म्हणालास की संगीत हे आतमध्ये सुरूच असतं. त्या क्षणाला जे येईल ते तू प्रेझेंट करतोस, कारण ते आतमध्ये असतं. सो मला हे माहिती आहे की तुम्ही जी कलाकार मंडळी असतात तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी विसरू शकता, गाण्याचे स्वर विसरू शकत नाही. तर तू जेव्हा पहिल्यांदा गाण्याचे स्वर तुझ्या कानावर पडले आणि तुला त्यांनी मोहित केलं, तो क्षण आठवतो काय तुला? मला नाही आठवत, पण माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला माहिती आहे. मी खूप लहान असताना आमच्याकडे तो एक लाकडी घोडा होता माझ्या बहिणीचा. त्याच्यावरती मी बसायचो आणि आमच्याकडे LP प्लेअर होता, जे टर्न टेबल आता म्हणतो आपण त्याला. माझ्या वडिलांना खूप त्याचा नाद होता आणि सगळे क्लासिकल रेकॉर्ड्स त्याच्यावरती ते चालवायचे. सो एक रेकॉर्ड लागली होती आणि माझे आजोबा समोर बसले होते आणि मी सारखा माझ्या वडिलांना सांगायचो की सहेला लाव. ते बंद करायचे, मी झोपायचो त्या घोड्यावरती ते ऐकता ऐकता. आणि 2-3 वेळा असं झाल्यानंतर माझ्या आजोबांनी सांगितलं, बापू ते बंद नको करू, राहुल झोपत नाही, राहुलला किशोरीच्या त्या सच्च्या सुराची तंद्री लागते. सो ते म्हणली, आत्ता तू लिहून घे, पुढे जाऊन हा माझी गादी चालली. हो. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं अमुक अमुक पिंपळखेडे बुवांकडे त्याला शिकवायला पाठव, त्याच्यानंतर मी शिकवीन. मग पण दॅट वॉज द फर्स्ट टाइम की सहिला रे, जे किशोरीताईंचं बुकमधली जी बंदिश आहे, त्यांनी मला पहिल्यांदा त्या वयात, आय मस्ट बी 3,
2.5-3 वर्षाचा. हे आई वडिलांना आठवतंय. हो, पण मला सहेलारे आठवतंय. ऑफकोर्स सहेला आपल्या सगळ्यांच्या. आणि मला गंमत अशी वाटते की त्या रेकॉर्डवरती एक खूप असं ऍबस्ट्रॅक्ट एक चित्र होतं, ते अजून मला आठवतंय. राईट. आय कॅन इमॅजिन. सो मग आता मला सांग की तू म्हणालास की 8 तासांचा रियाज करायचा आहे, अशा धाटणीतून तू आलेला आहेस. सो युजली जेव्हा आपण इतकी मेहनत केलेली असते आणि आपण जे करतो आहे किंवा आपण जे निर्माण करतो, प्रत्येक वेळेला तू जेव्हा गायला बसतोस तेव्हा तू काहीतरी निर्माण करतोस. सो जेव्हा तू ते निर्माण करतोस हे इतकं एक्सक्लुझिव्ह असतं, तर ते तुला युट्यूब चॅनल थ्रू राहुल देशपांडे कलेक्टिव्ह, ते तुला सामान्य माणसांपर्यंत असंच वाटावं असं का वाटतं? मला असं व्हेरी फॉर्च्युनेटली किंवा काय म्हणतात त्याला, आशीर्वाद असल्यामुळे ह्याच्यातनं पैसे मिळवावेत असं मला कधी वाटलं नाही. शिकवण्यातनं पैसे मिळवावेत असं मला कधी वाटलं नाही. कारण ती गोष्ट मला जर शिकवण्याच्या बाबतीमध्ये मला जर माझ्या आजोबांच्या काय म्हणतात त्याला आशीर्वादामुळे सगळ्या गुरूंनी मला अशीच दिलेली आहे, त्या गोष्टीसाठी मी पैसे कसे घेऊ? म्हणून मी त्याच्यातनं पैसे घेत नाही. आणि यूट्यूब हे मी माझ्यासाठी सुरू केलेलं आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी त्यांच्या करता चालू केलं, तर नाही. यूट्यूबचं हे जे काही कोविडमध्ये झालं, देयर वॉज नो अदर काय म्हणतात त्याला वेंट, व्यक्त होण्याचं साधनच नव्हतं काही. आणि मग मला अशा पद्धतीने व्यक्त व्हावंसं वाटलं, जिकडे मी ज्या गोष्टी कधी गायलो नव्हतो काय म्हणतात त्याला पब्लिकमध्ये, त्या गावाशा वाटल्या मला आणि त्या खूप लोकांना आवडल्या. आणि मग त्याच्याविषयी मला बोलावंसं वाटलं, जे मी कधी मला माहिती नव्हतं. म्हणजे आपण पुण्यामध्ये बसलोय, पुणेकर, आता हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं. तर साधारण आमच्याकडे कसं आहे की शास्त्रीय संगीत गायक, लाईट गायक आणि इतर आपण बाकी मला माहिती नाही. पण मी ह्या लाईट गायकांच्या ह्याच्यामध्ये पण लहानपणी म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी असे कार्यक्रम केलेले आहेत वेगवेगळ्या संगीतकारांचे ऑर्केस्ट्राजमध्ये. तेव्हा अतिशय काटेकोर पद्धतीने जसं गायलंय, जर रफी साहेबांचं गाणं असेल तर तसंच इंटोनेशन पाहिजे, तसेच सूर लागायला पाहिजे, तसं यायला पाहिजे ते गाणं. आणि तसं करायचोही मी. मला ह्याचीच सगळ्याची खूप प्रचंड मनापासून गंमत वाटते की मी आता थोडासा डायग्रेस करतो. मी त्याच वयामध्ये जेव्हा माझा एक मित्र गिटारिस्ट होता, तो त्याच्या गिटारच्या सरांकडे मला घेऊन गेला की माझा मित्र खूप छान गातो, अप्रतिम त्याचा आवाज आहे. तर ते गिटारचे सर होते, व्हेरी सिनियर ख्रिश्चन होते. ते म्हणले किसकी आवाज में गातो? किशोर, रफी, मन्नाडे. म्हणलं सर मैं मेरी आवाज, आय डोंट नो, आय सिंग इन माय ओन व्हॉइस. सो ते हसायला लागले. सो इथपासून इट्स रूटेड वेअर यू हॅव बीन, काय इट्स लाईक अ कल्चर की हे गाणं म्हणजे असंच गायचं, संगीतकारांनी संगीत दिलेलं आणि गायकांनी गायलेलं. मी जेव्हा ह्या पद्धतीने जेव्हा सुरुवात केली, पहिलं गाणं मला वाटतं मी गायलं होतं लग जा गले. त्याच्यानंतर सोनियोजी, बाळासाहेबांची आणि दीदींची खूप गाणी गायलो मी. आणि असं होतं ना की गाणं हे अतिशय ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे, म्हणजे त्याचा अर्थामुक्त, पण जे काही त्याच्या आतल्या गोष्टी आहेत ना त्या अतिशय नाजूक आहेत. आणि त्या ज्यांची तशी सेन्सिटिव्हिटी असेल, ते व्हायब्रेशन जर तुम्हाला कुठेतरी तुम्ही कॅच करत असाल किंवा तुम्हाला ते आतपर्यंत पोचत असतील, तर यू स्टार्ट रिॲक्टिंग. ॲज अ म्युझिशियन आय स्टार्टेड टू रिॲक्ट. आणि मग देर स्टार्टेड टू म्हणजे एक डायलॉग व्हायला लागला की अरे आता हा राग आहे, तर ते राग म्हणून ते गाणं येत नाही, पण त्याची एक शेड आहे, याच्यामध्ये असं पण एक्सप्लोर होऊ शकतं आणि ते खूप छान लागू शकतं. असं म्हणून मी काय करायचो, जेव्हा यूट्यूब मी सुरू केलं तेव्हा मला अजिबात मला काही येत नव्हतं. मी गुगलवरनं सर्च करायचो की कसं रेकॉर्ड करायचं,
मग तो ऑडिओ आणि हे कसा करायचा, match? कारण तेव्हा काहीच अदरवाईज काही अवेलेबल नव्हतं. आणि म्हणून मी एकदा सुरू केलं की मी जे करायचो, गायचो, त्याच्यानंतर बोलायचो, ते सगळंच्या सगळं मला एडिट करायचा यायचा कंटाळा, म्हणून मी सगळं टाकायचो. आणि मग त्याच्यातल्या चुका पण तशाच असायच्या किंवा, आणि तेही लोकांना खूप आवडायला लागलं की अरे बापरे, राहुल देशपांडे चुकतात, असेही लोक होते. काही व्हिडिओजमध्ये असं होतं की मागे रेणुका खेळतीये, काहीतरी वरती चढते आणि पडेल की काय, ते त्याच्यामध्ये असेही कॉमेंट्स मला आले की तुमचं लक्ष नाही तुमच्या मुलीकडे. मग मी व्हिडिओत पाहिल्यानंतर मी रेणुकाला म्हणलं, तुला खेळायचं ना माझ्या समोर खेळ, मागे नको जाऊ. सो ह्याच्यातनं मी शिकत पण गेलो. आणि ही जी गोष्ट आहे ना की तेच तसंच गाणं गायला पाहिजे, त्याच्यावरती मला वाटलं की मला हास्यास्पद गोष्ट वाटते की ते त्या पिक्चरसाठी केलेलं गाणं आहे, ते एका सिच्युएशनसाठी आहे, ते होऊन गेले. जसं आम्ही संगीत नाटकामध्ये जे गाणं आहे ते फक्त ते नाटक पुढे नेण्याकरता एक डिव्हाइस म्हणून वापरलेलं आहे. तिथे तुम्हाला किती गाणं येतं आणि किती तुमची गायकी मोठी आहे हे तिथे दाखवण्याचं ते स्थानच नाही. म्हणजे तुम्हाला जर त्याचा विस्तार करायचा असेल तर तो मैफिलीमध्येच करायला लागतो. सो मैफिलीतलं नाट्यगीत आणि नाटकातलं नाट्यगीत त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, तो नंतरच्या गायकांनी पाळला नाही. त्याच्यामुळे अशी संगीत नाटकाला अवस्था आली नंतर. सो हे धाडस म्हणून मला तेव्हा, मी जेव्हा करत होतो तेव्हा मला कधी असं वाटलंच नाही की मी काहीतरी वेगळं करतोय. मग माझ्या त्या म्युझिशियन्सनी, को सिंगरनी मला सांगितलं की असं नको राहुल दादा गायला आपण. म्हणलं का? नाही असं म्हणजे आपली लोक असं बोलतायत. म्हणून बोलू दे, सो व्हॉट. तर आणि तेच गाणं सगळ्यात जास्ती व्हायरल झालं. आणि मी तुला सांगू का, नाही पण इथे स्टोरी थांबत नाही. मला एक दिवशी बाळासाहेब मंगेशकरांचा फोन आला. हां. आणि माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता, पण मी म्हणलं दुपारी फोन आला पुण्यामध्ये. म्हणलं कोण बोलतंय? ते म्हणले मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय. म्हटल्यानंतर मला एकदम ते सगळं प्ले व्हायला लागलं की आपण काय काय चुका केल्या. आणि ते मला म्हणाले की देशपांडे तुम्ही माझी गाणी गातात? म्हणलं हो. दीदीची पण गातात? म्हणलं हो. माझ्या मनामध्ये असं होतं की मी काहीतरी चूक केली, मी सॉरी म्हणायला. ते म्हणले नाही, तुम्ही माझी गायलेली गाणी मी 5-5 वेळा ऐकतो. तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला जे तुम्ही शोधताय ते तुम्हाला सापडलंय. त्यांच्या घरी गेलो मी नंतर. त्यांनी इतकं छान मला, ज्याला आपण म्हणतो स्वागत म्हणूयात, कौतुक म्हणूयात, इतक्या गोष्टी सांगितल्या मला. सो मला असं वाटतं की खूप, जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून ऑनेस्टली करत असतो, प्रामाणिकपणे करत असतो, तेव्हा अशा व्यक्तींनी जेव्हा तुम्हाला येऊन कोणतरी सांगतं की बाळा पावती मिळते आपल्याला, तू बरोबर चाललायस, कारण रस्ता आहे हा. आणि त्या रस्त्यावर प्रत्येकाला चालायचे, प्रत्येकाचा रस्ता युनिक आहे, सारखा नाहीये, तोच नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मला त्याच्यानंतर बळ मिळालं की हो, मला जशा लताबाई काय म्हणतात त्याला, त्यांचं गाणं ऐकल्यानंतर माझ्यावर जो परिणाम होतोय, त्यांचं गाणं ज्याला आपण अनफोल्ड करणं म्हणूयात, की काय केलंय यांनी, ह्याच्यामध्ये मी खूप दिवस असा प्रत्येक गाण्यामध्ये असं काय केलं असेल यांनी. आणि मग जे मला सुचायचं ते मी गायचो. आणि ते जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की हो बरोबर आहे म्हणल्यानंतर, डायनेमिक्स काय आहेत, कशा पद्धतीने अर्थाचा विचार करतात किंवा कसे सूर लावतात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही, मी मगाशी म्हणलं तसं ना की हे अव्याहत चालू असतं ना 24 तास. पण ही एक गोष्ट अशी होती की मी कधी चित्रपटातली गाणी तशी गायलो नव्हतो. सो माझ्यासाठी हे सगळे गुरु म्हणूनच आले. म्हणजे लताबाई असतील, आशाताई असतील किंवा बाळासाहेब असतील, अनेक असे गायक मंडळी. आणि ते कळायला लागलं की आपण जेव्हा खूप प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टीचा मागोवा जेव्हा घ्यायला लागतो, तेव्हा प्रसन्न होते कधीतरी तुम्हाला की अरे हे असं आहे बाळा. ते तुम्हाला जेव्हा समजतं तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीच्या पुढे नतमस्तक होणं आणि हे ॲडमिट करणं की मला काहीही येत नाही, जी वास्तविक गोष्ट आहे.
आपल्याला, मला असं वाटतं की मला नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे, मला अमुक मिळालं आहे, मला तमुक मिळालं आहे, मी इतकी मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेसमध्ये गायलो. पण जर मला विचारलं की मला काय येतं, तर माझा आतनं मला असं वाटतं की मला काहीच येत नाही. आणि हे मी अजिबात, ज्याला मॉडेस्टी म्हणूयात, नम्रता म्हणूयात, दिस कम्स आउट ऑफ रिअलायझेशन. मी नेहमी सांगतो कार्यक्रमामध्ये की कार्यक्रम झाल्यानंतर माझे आजोबा समोर येतात आणि मला सांगतात की बाळा तुला येत नाही काय, तुला माहिती आहे ना. कारण ही जी अवस्था आहे, मला ह्याच अवस्थेमध्ये राहायला आवडतं. की कोणी मला, रेणुकानी जरी येऊन सांगितलं बाबा आता ती गिटार शिकते, तर तिच्याबरोबर मी काहीतरी करतो, नाही हे असं नाही असं करायचं, हो असं करायचं का, बघू बरं मला येत आहे का. सो इट्स नॉट अबाउट, जेव्हा तुम्ही ह्या अवस्थेमध्ये असता ना, तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टींची काय म्हणतात त्याला, कोण किती मोठं आहे, कशा मोठ्या, छोटं नसतंच याच्यामध्ये. संगीतामध्ये संगीत मोठं आहे आणि आपण कायम छोटे आहोत. आणि ह्याची ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही काय म्हणतात एक्सप्लोर करायला लागता, मी एक्सप्लोरच म्हणतो, म्हणजे एखादा राग मी बसलो तर तो एक्सप्लोर करतो, मी काही क्रिएट नाही करू शकत, आपण काही क्रिएट नाही करू शकत, जे आहे ते आपण डिस्कवर करतो असं म्हणूयात. सो दिस इज हाऊ इट इज अँड दिस इज हाऊ द यूट्यूब जर्नी हॅज बीन. राईट. आणि ना म्हणजे अर्थातच तुला आणि तुझ्या टीमला असे खूप फीडबॅक्स आलेले असतील, पण मी माझा एक अनुभव सांगते. माझी भाची आहे, ती आत्ता 19 वर्षांची, म्हणजे एक साधारण 3 वर्षांपूर्वी ती एक 15-16 वर्षांची होती. तर आम्ही सगळे माथेरानला गेलो होतो फिरायला, आणि काही करायचं नव्हतं दिवसभर, आम्ही फक्त बसून राहायचो पूलमध्ये, स्विमिंग करायचो, हे ते अशी आमची होती. आणि तेव्हा ना ती खूप पेंटिंग करते, तर पेंटिंग करता करता एकीकडे तुझं राहुल देशपांडे कलेक्टिव्ह ऑन असायचं आणि लग्जा गले ती लूपवर ऐकायची. ओके. सो मी तिला विचारलं की, मीरा नाव आहे तिचं, म्हणलं मीरा तू हे का ऐकतेस, हे तुला का आवडतं, ते तो ज्या पद्धतीने गातो. ती म्हणाली मला, मावशी, ही इज नॉट कन्फर्मिंग टू व्हॉट हॅज बीन, ही इज ब्रेकिंग आउट ऑफ इट. त्याच्यामुळे हे मला जवळचं वाटतं. म्हणजे आम्ही, म्हणजे आत्ताची ही जी पिढी आहे ती दमली आहे, त्यांना सगळेजण असंच सांगतात की हे असं करायचं, ते तसं करायचं, त्यांना ते नको आहे, त्यांना ते वेगळ्या पद्धतीने, जसं तू म्हणालास, एक्सप्लोअर करायचंय आणि ते हवंय. आणि त्याच्यामध्ये मध्ये तू बोलतोयस, मग प्रियांका बरोबरची काही गाणी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दोघंही बोलताय, अशा पद्धतीने ते जातं जितकं इन्फॉर्मली, आणि तुम्ही जसं एक्सप्लेन करता ते ह्या तरुण मुला-मुलींना खूप आवडतंय. आणि म्हणून मी जे म्हटलं की याच्या तरुण पिढीला या गाण्यांकडे किंवा थोडासा वेगळा विचार करायचा संगीताबद्दल, ह्याच्याकडे ओढून आणायला तुझा खूप मोठा हातभार त्याच्यामुळे लागलेला आहे. व्हेरी हॅपी. इव्हन सुबोध भावे फॉर दॅट मॅटर, त्याच्याशी जेव्हा मी बोलले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की बघ आता तू राहुल देशपांडे आणि महेश काळे कसं काम करतात, आपली तरुण पिढी पूर्ण परत संगीताकडे वळलेली आहे. सो टचवूड, इट इज हॅपनिंग, आणि असंच होत राहिलं पाहिजे. मला राहुल एक खूप हे वाटतं की कुमारांची भजनं आपण सगळ्यांनीच खूप ऐकलेली आहेत, त्यांचं गाणं ऐकलेलं आहे, रेकॉर्ड्स ऐकलेले आहेत. मुकुल शिवपुत्राचं तेवढं लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये असं मला वैयक्तिक वाटतं. आय कॅन बी रॉंग, आणि हे माझं क्षेत्र नाहीये. पण तू जेव्हा त्या दोघांच्याही संगीताचा अभ्यास केलास आणि तुझ्या पद्धतीने अभ्यास करतोस, आताच तुझी प्रोसेस सांगितलीस, तर त्या दोघांच्या गाण्यामध्ये, शैलीमध्ये, आणि ज्या पद्धतीने ते एक्सप्रेस होतात त्यांच्या गाण्यातून, याच्यामध्ये तुला काय सिमिलॅरिटीज आणि फरक असे काय वाटतात? मी एक तर मुकुल काकांच्या कडे शिकलोय, आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचा टप्पा असेल दृष्टी मिळण्याच्या ह्यानी, तर तो मुकुल काकाच्या बरोबरचाच म्हणेन मी. मुकुल काका अतिशय, ज्याला आपण म्हणतो, उत्तम कोरिओग्राफर आहे, उत्तम विचारवंत आहे. कुमारजींच्या विषयी मी बोलूच शकत नाही, ती तेवढी माझी पात्रता नाही. मला असं वाटतं की एवढंच सांगतो, माझे आजोबा म्हणायचे की कुम्हारा आमचा गवई आहे, गवयांचा गवई आहे.
त्याच्यामुळे कुमारांच्या इकडे फुलस्टॉप आहे. माझं गाणंही मी अनेक वर्ष माझ्याकरता गाणं सुरू व्हायचं कुमारजींपासून आणि संपायचं कुमारजींपर्यंत. त्यामुळे मी मुकुल काकाचं गाणं खूप ऐकलेलं आहे, मागे बसून ऐकलेलं आहे आणि मी अशाही अनेक मैफिली ऐकल्यात जिथे फक्त भैरवीची आलापी चालली आहे, मी ढसाढसा रडतोय, सगळे ऑडियन्समध्ये रडत आहेत आणि तिथेच ते गाणं संपवलेलं आहे त्यांनी. त्यामुळे मुकुल काकाविषयी मी काय बोलू. म्हणजे मी तुला माहिती आहे, मी यूट्यूबच्या आधी 10 वर्षापूर्वी ऑडिओ ब्लॉग्स केलेले आणि त्याचा पण एक खूप मस्त ऑडियन्स होता. मी नंतर बंद केलं. त्याच्यामध्ये मी अख्खा एपिसोड केला होता मुकुल काकाविषयी. तर मला वाटतं की अतिशय मला वाटतं जीवनाप्रती जो सेन्सिटिव्ह मनुष्य असतो ना खूप, आणि जर गायक असेल तर मला असं वाटतं तो मुकुल काकासारखा होऊ शकतो. कारण वसंतरावांकडनं म्हणजे माझ्या आजोबांकडनं त्यांना मिळालं, कुमारांकडनं खूप मिळालं. ते उत्तम पखवाज वाजवतात, उत्तम सतार वाजवतात, तबल्याचं त्यांचं अतिशय अभ्यास आहे. इतका सगळा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी स्वतःचं गाणं घडवलं. म्हणजे ते कुमारजींसारखं नाही आहे, तुम्ही जर ते ऐकलं तर, पण त्याच्यामध्ये ते तुम्हाला मूल्य सापडतील कुमार काकांची सगळे. इंटेन्सिटी तीच आहे असं मला वाटतं. सो आणि लोक कशी रिॲक्ट होणार आहेत ह्याचा इतका अप्रतिम अंदाज आहे त्यांच्याकडे की असं केल्यानंतर हे अशी रिॲक्शन मिळणार आहे. म्हणून म्हटलं ना, इज अ वन ऑफ द ब्रिलियंट कोरिओग्राफर्स. म्हणजे मी हे बघितलेलं आहे, हे मी अनुभवलेलं आहे. शिकवताना मला ज्या पद्धतीने सांगितलं हे असं 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 कर. सो मुकुल काका माझ्यासाठी, ज्याला म्हणतो मी म्हणलं तसं, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा मुकुल काका आहे. त्याच्यामुळे मला दृष्टी मिळाली संगीताकडे बघण्याची. सो स्पेशल. सो कमिंग टू युअर कॉन्टेम्पररीज. या सो महेश काळे बरोबरचे बरेच मी व्हिडिओज पाहिले तुमचे परफॉर्मन्सचे वेगवेगळ्या कार्यक्रम. तुमच्या दोघांचं एक वेगळं इक्वेशन आहे असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. काय आहे नेमकं हे इक्वेशन? आम्ही खूप चांगले मित्र होतो. अच्छा. हा, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना सगळी प्राइजेस महेश काळेला मिळायची. अच्छा, ओके. म्हणजे लोकांना माहिती नाही तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. बरं. पण तो दिसतही नाही माझ्यापेक्षा मोठा, तो वागतही नाही माझ्यापेक्षा मोठा. जेव्हा मी एकत्र असतो तेव्हा मी अगदी रेणुकासारखेच वागतो एकमेकांशी. सो ती एनर्जी जी आहे ती काय म्हणतात त्याला, ती स्टेजवरती ट्रान्सलेट होते, दुसरं काही नाही. आणि म्हणजे कट्यार काळजात दुसरी नाटक करायचं जेव्हा मी ठरवलं तेव्हा पहिलं जर कास्टिंग केलं असेल मी, तर मी महेशला फोन केला होता. मला महेश काळे माहिती म्हणजे असा माहिती नव्हता, अशी ओळख नव्हती आमची. मी त्याला बघितलं होतं, त्याचं ऐकलं होतं गाणं आणि त्याला सांगितलं की मी असं असं कट्यार करतोय आणि तू सदाशिव करशील का? तो लगेच हो म्हणला. मी म्हणलं मला माहिती नाही, आता आपण भारतात करणार आहोत प्रयोग. तो म्हणला मी येईन, तुला जितके दिवस पाहिजे तसं मी येईन, पण आपण हे करूया. आणि नंतर सुबोध भावेला विचारलं. आणि हे कास्टिंग मी आधी महेशचं केलं होतं. आणि सो तेव्हापासनं त्या तालमीच्या मध्ये पण आम्ही एकत्र मुंबईला एका खोलीत राहिलो होतो. मी, माझी बहीण अनुजा साठे आणि महेश, आम्ही एका रूममध्ये होतो. सो तेव्हापासून ते ज्याला म्हणतो एकतर समवयस्क पण गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सिमिलर, ज्याला आपण म्हणतो जे मनात येईल, जे बरोबर वाटेल, योग्य वाटेल ते स्टेजवरती मी पण गातो, तोही गातो. त्याच्यामुळे ती सिमिलॅरिटी खूप आहे आमच्यामध्ये. आणि मी म्हणून एकत्र बसतो तेव्हा ती एनर्जी बाहेर पडते आणि त्याच्यामुळे आमचे कॉन्सर्ट्स खूपच स्पेशल होतात. आणि अनदर पर्सन इज प्रियांका बरोबर. तिच्या बरोबरची पण गाणी जी रंगतात,
म्हणजे त्याला काही तोडच नाहीये. व्हॉट वुड यू. पियूला मी पहिल्यांदा संशय कल्लोळच्या तालमीला आली होती ती, तेव्हा होती आय डोंट नो 20 वरती, ती कॉलेजमध्ये होती. आणि तेव्हा मी जेव्हा तिला सांगायचो एखादी गोष्ट फटकिनी तिला यायची. हां, आणि ती रिटेन करायची. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की कधी कधी गोष्टी तुम्हाला कळतात पण नंतर विसरून जातात. मी बऱ्याच वेळा विसरतो. पण अतिशय उत्तम ग्रास्प होता तिचा आणि सुंदर काम करायची नाटकामध्ये पण. आणि मग माझी सगळी त्याच्यानंतरची नाटकं असतील, मानपमानमध्ये पण मग मी तिला विचारलं. त्याच्यानंतर सौभद्राचे पण पहिले काही प्रयोग पिऊनी केलेले. त्याच्यामुळे मला वाटतं 2011 पासनं मी तिला ओळखतोय. आणि सो ती एक आमच्यामध्ये केमिस्ट्री जी आहे ना गाण्यामध्ये पण, इट रिफ्लेक्ट्स. कारण खूप कमी लोक मला नाही रे बाबा मी नाही गाऊ शकत रे राहुल दादा असं म्हणू शकतात. त्याच्यातली ती आहे. आणि परत मग ती एक ऑनेस्ट की नाही मी नाही गाऊ शकत. अगं गा. आता ते फॉर एक्झाम्पल ते माझं सगळ्यात जे व्हायरल झालेलं गाणं आहे माझं आणि तिचं, मला वाटतं सगळीच गाणी आमची खूप पॉप्युलर झाली आहेत. पण ये दिल तुम बिन जे खूप व्हायरल झालं होतं ना, छे मी नाही गाणार आहे. म्हणलं अगं असं नको करू, गा. नाही नाही मी कधी गायलेलंच नाही. म्हणलं असं काय करते, इतकं पॉप्युलर गाणं आहे. म्हणलं मला असं वाटतं खूप चांगलं होईल. आणि तिचं क्रेडिट हे आहे की थोडीशी रडते पण हो म्हणते. आणि हो म्हणल्यानंतर मी जर तिला सांगितलं ना चल आता पुढे चल, तर तिला ती काहीतरी त्याच्या पुढे करते. आणि त्याच्यातनं ज्याला उपज म्हणतो ना आपण, खूप मुश्किल गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें तुम्हें कह दो अब ए जाने अदा, हम क्या करें. ओ चल पुढे म्हणल्यानंतर हे जी ह्या क्षेत्रातली मंडळी आहेत ना, दे आर नॉट कल्चर्ड टू थिंक बियॉन्ड. तिला सांगून पण ती उत्तम पिकअप करते आणि ती तिची उपज पण चांगली त्याच्यामुळे तयार झाली. आणि ती मी म्हणलं तशी कमिट करते. मी जर तिला म्हणलं की हे ह्याच्या पुढे चल, सो शी विल थिंक समथिंग आणि देन इट बिकम्स व्हेरी कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे त्याच्यातनं मला काहीतरी सुचेल, मग परत तिला काहीतरी सुचेल. सो आय थिंक दॅट इज वन मोर रिझन वाय तिचे आणि माझे व्हिडिओज इतके पॉप्युलर झालेत किंवा लोकांनी बघितले. सो ह्याला पुढे आता कसं स्वरूप द्यावं असं डोक्यात मी आता ना मला असं वाटतं की आत्तापर्यंत मी म्हटलं तसं मी माझ्यासाठी करत होतो ना, पण आता जेव्हा मला कळतं की म्हणजे किती ठिकाणहून लोक बघतात आणि त्यांच्यावरती जो एक परिणाम होतो त्याचा खूप चांगला, मला असं वाटतं की क्लासिकल थोडंसं आता काहीतरी करीन मी ऑलरेडी मागच्या वर्षी एक कार्यक्रम केला आमच्या चैतन्य कुंटेचा, अनवट राग आणि अनवट बंदिशी जुन्या. सो मला इतका काय म्हणतात त्याला चॅलेंजिंग होतं. रोज 3-3, 4-4 तास अनेक वर्षांनी मी असं बसून अभ्यास करून ते गायलेलो आहे. सो काय हे पण मला उलगडून दाखवायला आवडेल. सो दॅट इज समथिंग दॅट आय विल डू. मी मध्ये मला असंच वाटलं हरीजी आले होते म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या, दॅट ऑल्सो बिकेम व्हायरल. सो ऍक्च्युली दॅट सो मेनी थिंग्स. तू मगाशी म्हणली ना माझ्या डोक्यात इतक्या कल्पना येतात, खरंच येतात की आपण हे करून बघू, आपण ते करून बघू. आणि सुदैवाने त्या सगळ्या कल्पना ज्या इथे येतात ना त्या साकार होतात. आशीर्वाद असेल आजोबांचा, सगळ्या काय म्हणतात त्याला माझ्या लिसनर्सचा, की मला पिक्चर करायचं वाटलं, पिक्चर झाला. मी वसंतराव झाला, अमलतास झाला. आत्ता सध्या तरी मला काही अजून पिक्चर नाही करायचा. पण आता मला संगीत नाटक एक करायचं होतं. अनेक वर्ष झाली त्याला, की मी म्हणलं की मी आता 4 जुनी नाटकं केली पुनरुज्जीवित एकाच हेतूने, की आजच्या मुलाला कळलं पाहिजे की संगीत नाटक काय होतं आपलं. त्यालाही आता 2017 का 18 साली शेवटचा प्रयोग केला मी, कारण कंटाळा आला. मग 400-450 प्रयोग केले आणि मग
मला असं वाटलं की आता भास करावं, कट्यार करण्यात घुसली. कारण त्याच्यानंतर चित्रपट पण आला, पण आला. बालगंधर्व आला हम्म. आणि सगळी मुलं गायला लागली होती ती गाणी. सो मग तेव्हा मी बंद करून टाकलं सगळं. पण मला असं वाटत होतं की नवीन एखादं नाटक यावं जे मला करायला मिळेल संगीत. सो खूप लोकांच्या मागे लागलं होतं मी. पण आता त्याचं लिखाण सुरू झालंय. निपुण आणि मी म्हणून आम्ही ते करतोय. सो ते पण आहे इन द पाईपलाईन. आणि अजून एक कार्यक्रम आहे, तोही निपुण लिहितोय. सो अशा 2-3 गोष्टी नवीन चालू आहेत. ओके, वी लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. पण त्याच्या आधी आपण अमलताज बद्दल बोलूया. कारण मी वसंतरावला एक प्रॉपर असा ग्राफ होता, आपल्याला माहिती होतं काय आहे, ऑडियन्सला कल्पना होती की वसंतरावांच्या आयुष्यावरचं हे आहे. पण अमलताज वॉज सच अ प्लेझंट सरप्राईज. आणि पल्लवीचं आणि तुझं ज्या पद्धतीचं त्याच्यामध्ये इक्वेशन आणि केमिस्ट्री आलेली आहे, आणि ती फिल्म ना अशी तुम्हाला अशी छान वाटते, अशा शांत होता तुम्ही. राईट. सो तो एक्सपिरियन्स कसा होता आणि हाऊ डिड दॅट कम अबाउट? सुहास त्याचा डिरेक्टर जो आहे आमच्या अमलताजचा, त्याचीच ती आयडिया होती. आणि मी साधारण एक 20-22 ब्लॉग्स केल्यानंतर मी त्याला म्हणलं आपण एक व्हिडिओ ब्लॉग करूया. तो म्हणाला आणि नंतर काही झालं नाही. मग मी म्हणलं याला काय अर्थ आहे. मग ते बंद केले ऑडिओ ब्लॉग्स. मग तो एक 1.5-2 महिन्यांनी एक स्क्रिप्ट घेऊन आला. तो म्हणला अरे ऑडिओ ब्लॉग तर झाले, सॉरी व्हिडिओ ब्लॉग नाही पण फिल्मची स्क्रिप्ट आहे. म्हणलं फिल्मची स्क्रिप्ट आपण कसं करणार. तो म्हणला ते सगळे खूप अमलताजची तुम्ही जर हे बघितली असेल सिनेमॅटोग्राफी, ब्रिलियंट फोटोग्राफर्स. आणि तो म्हणला काय आपण शूट करू शकतो काय, 5-10 लाख रुपयामध्ये होईल आपली. म्हणलो फर्स्ट क्लास. म्हणून आम्ही ते सगळे पैसे उभे केले. मग ते खूप पुढे गणित अर्थात फिल्म मेकिंगचं असतं, पण तेही पैसे आम्ही उभे केले. आणि मग माझ्यासाठी शिक्षण होतं हे सगळं. आणि त्याचं सगळं क्रेडिट मी सुहासला देतो. बिकॉज इन द ट्रू सेन्स मी कधी कॅमेरा फेस नव्हता केला. संगीत नाटकातला अभिनय हा वेगळापेक्षा मला माहिती नाही, सुदैवाने निपुणच्या बरोबर केल्यामुळे पूर्वीसारखा अभिनय नाही केला. पण फिल्म मध्ये करताना कॅमेरा समोर पूर्वीसारखा करावा लागला होता ना. हो हो हो, पण ते तसंच होता तो रोल. सो ह्या फिल्मच्या पूर्ण प्रोसेसमध्ये रोजचा दिवस हे शिक्षण होतं माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी. कारण सगळ्यांची पहिली वेळ होती. आणि ही फिल्म झाली शूट मी वसंतरावच्या आधी. त्याच्यामुळे मला लेन्सेस काय असतात, आपण प्रत्येक वेळेला म्हणजे वाईड आहे का, मिड शॉट आहे का, क्लोज आहे का, या सगळ्या गोष्टी मला त्याच्यामुळे कळाल्या. त्याच्यानंतर ती फिल्म पण सिंग साऊंड होती. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण संगीत म्युझिकल म्हणूयात ना, की जे सगळं तुम्हाला त्याच्यात ऐकू येतं दॅट इज ते म्युझिशियन्सच आहेत सगळे. पल्लवी पण गाते, ते गिटारिस्ट तो गिटार वाजवतो, ते सगळे म्युझिशियन्स असल्यामुळे ते सगळं लाईव्ह झालं होतं. आणि त्याच्यामुळे खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे जितकी ती शांत वाटते बघायला, तितकी करताना खूप त्रास झाला होता. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस. ओव्हरप्ले करणं सोपं असतं. हो, मला तेच मी त्याला म्हणलं की अरे एक कोणता तरी शॉट होता, 7 ते 8 टेक्स मिनिमम व्हायचे, मिनिमम. आणि तो झाल्यानंतर मी म्हणायचं यार असं मला वाटतं ह्याच्यात काहीतरी मी इमोट करायला पाहिजे. तो म्हणतो तुझ्यासाठी एक मी घेतो, पण तो प्रत्येक वेळेला रिजेक्ट करायचा. तुम्हाला मला नकोच आहे ह्याच्यामध्ये. आपण खऱ्या आयुष्यामध्ये इतक्या असं आपण इमोट करतो का? नाही करत. किंवा आपल्याला जर रडायला येत असेल तर जोरजोरात रडतो का आपण? आपण वी ट्राय टू होल्ड इट इनसाइड, राईट? सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप म्हणजे वर्क झाल्या त्या फिल्मसाठी, की शेवटी पण कोणी रडत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ऑडियन्सला पण नंतर एक साधारण 10-15 मिनिटांनी रिअलाइज होतं की अरे मग इतकं त्यांनी ते हे केलं होतं अँटिसिपेट. आणि सगळ्या प्रतिक्रिया तशाच आल्या की आम्हाला इतकं छान वाटलं. नंतर आम्हाला ती स्ट्राईक झाली की मग अरे गेला असं होतं. नाही, बऱ्याचदा काय होतं फिल्म्स मध्ये ना, इतक्या वेगाने त्या फिल्म्स पुढे जातात की ऑडियन्सला ते इंटरनलाइज करून रिॲक्ट करायलाच वेळ नाही. करेक्ट. तसं त्या फिल्मच्या बाबतीत नाही झालं. नाही,
इंटरनलाइज करायला, त्याच्यावर आपल्याला काय वाटतं याचा विचार करून रिॲक्ट करायला जी स्पेस एक लागते, ब्रीदिंग स्पेस, ती ऑडियन्सला बऱ्यापैकी मिळाली. आणि आय थिंक ते त्या फिल्मचं इट्स अ विन ऑफ दॅट फिल्म. 100%. आणि ज्या पद्धतीने पुणे दिसलं, हो, आता मेट्रो आल्यामुळे बदललंय, त्याच्या आधीचं पुणे आहे, त्याच्या आधीचं पुणे आहे. आणि कॉलेजला असताना पुणे कसं होतं तसं पुणे दिसलं. त्याच्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी व्हेन आय सॉ द फिल्म. मला हे विचारायचं की जर तुला असा ऑप्शन दिला की तू ऍक्टिंग कर फुल टाइम, तर तू करशील? फुल टाइम नाही. मला खूप आवडतं ऍक्टिंग करायला, पण फुल टाइम कसं करू मी ऍक्टिंग? माझ्यासाठी मी जर गायलो नाही, 2 तंबोऱ्यांमध्ये नाही बसलो, तर इट्स लाईक फिनिश्ड. पण मला ऍक्टिंग करायला प्रचंड आवडतं. ओके, खूप आवडतं. कोण आहे तुझा बेस्ट ऍक्टर? कोण आहे आतापर्यंतचा, म्हणजे तुझा आवडता? बेस्ट ऍक्टर खूप आहेत ना. टॉम हँक्स असेल, आपल्याकडे नाना, अजून मी रणदीप हुडा, आता मी सावरकर पाहिले, अप्रतिम काम केलंय, अप्रतिम काम, एस्पेशली सेकंड हाफ मध्ये सगळेच चांगले आहेत. बाकी रणबीर कपूर, ही सगळी मला. सिरियस असे आवडतात का? मी खरं सांगू, मी विशेष जातो हिंदी फिल्म्स बघायला, पण मला काय म्हणतात त्याला, विशेष रुचत नाही. कारण रिअलिटीपेक्षा जरासे बाजूला, डोकं बाजूला ठेवून जाऊन बघायला लागतं. म्हणून मी, तू म्हणलीस ना तर हिंदी सांग, मग मी विचार करायला लागलो. ओके. पण कॉलेजला असताना आपल्या सगळ्यांची एक अशी फेवरेट फिल्म असते, जी गो टू असते, जी मला माहिती आहे कोणती होती. कॉलेजला असताना तशी तुझी कोणती होती? आय थिंक दिल तो पागल असेल, किंवा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असेल. येस, मी परवाच माझ्या मुलीला ती दाखवली आणि शी वाज लाईक साइक्ड अबाउट इट. करेक्ट. पण सो रेणुका बद्दल बोलूयात. रेणुका सीम्स टू बी अ मेजर इन्स्पिरेशन इन युअर लाईफ. या म्हणजे कसं आहे की जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी पार्टिंग करत नाही, सोशलायझिंग करत नाही, घरी असतो. आणि फॉर्च्युनेटली कोविडच्या काळामध्ये घरीच होते सगळे. आणि मी जेव्हा काहीतरी गाण्याकरता बसायचो तेव्हा ती येऊन बसायची, ती काहीतरी टाइमपास करायची. त्या व्हिडिओमध्ये पण तिला ते कळत नाहीये की मी लाईव्ह करतोय आणि लोक बघतायत, याचा काहीही तिला सुतराम काय कल्पना नाहीये. हे बाबा असं नको गाऊस तू. ते तेव्हा मी वसंतरावचं रेकॉर्डिंग झालं होतं. ते त्याच्यातले ते दीनानाथ मंगेशकर आहेत, म्हणजे अमेवा, ते असे गात नाहीत, तू असं का गातोय वगैरे, तर ते तिने ते ऐकलं होतं. सो ती मला, जे तर लोक तुला हसतील, अमुक तमुक, हे सगळं इतकं मला काय म्हणतात त्याला आश्चर्यकारक होतं की असं का बोलते ही, आणि तू नीट नी लाव, हो मी लावते, हे सगळं तिच्यामध्ये ते आहे. पण त्याच्यानंतर तिला 1-2 रोल्स पण आले होते, पण तेव्हा कोविड असल्यामुळे मग तिच्या आईने आणि आम्ही डिसाईड केलं की नंतर करू देत तिला काय ते. सो या, शी इज अन इन्स्पिरेशन. आणि मी तिला नेहमी सांगतो की रेणू, आम्ही बाहेर गेलो की तिला पहिले ओळखतात लोक सगळे. आणि मी तिला म्हणतो, तुला माहिती ना, तू काही न करता तुला लोक ओळखतात. म्हटलं आयुष्यात काहीतरी कर, जेणेकरून मला खूप अभिमान वाटेल की हो मी रेणुकाचा बाबा आहे. ओके. पण आता ती 10 वर्षांची आहे, सो तिला एक साधारण असं लक्षात आलंय का की आपला बाबा असा मोठा गायक आहे आणि लोक खूप त्याला फॉलो करतात वगैरे? मग असा एखादा किस्सा असेल का की ज्याच्यामध्ये ती, आणि मला आठवतं मी माझ्या बाबांशी खूप वाद घालायचे, पण ते विलनची कामं करायचे, सो आय हॅड ऑल द राईट टू. पण असं तिने कधी असं केलंय का की बाबा हे काय गातोयस तू, दिस इज नॉट यू, किंवा असं काय? एकदाही नाही. शी अकंपनीज यू फॉर द शूट्स? नो नाही, कारण एकदा 2दा काहीतरी आली होती, पण इट्स शूटिंग इज सच अ बोरिंग थिंग. म्हणजे एस्पेशली जी लोक बाहेर नाही येतात त्यांना काहीतरी वाटतं, दिवसभर तुम्ही तोच एक डायलॉग घेऊन बसता, तेच करत बसता, आणि काहीतरी टेक्निकली काहीतरी हे होतं ते होतं, पण त्याच्यामुळे
हा. ती नाही ती आहेत नाही शूटिंगला. आहे. नाही गुड या गुड व्हेरी गुड. मला एक हा प्रश्न नेहमी पडतो हा, की म्हणजे स्पेशली जेव्हा मी तुझं किंवा महेश काळे त्यांचं ऐकते गाणं, हम्म. की तुम्ही ज्या पठडीत तयार झालात, हो. जे संस्कार झाले त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती. नाही. म्हणजे तुम्ही जो सा लावताय तो तुम्हालाच लावावा लागतो. हम्म. मशीन किंवा ऍम्प्लिफायर आणि सगळं काही त्याच्यामध्ये नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही शिकलात आणि आता टेक्नॉलॉजी हॅज काइंड ऑफ टेकन ओव्हर म्युझिक मेकिंग. तर काय वाटतं की हा टेक्नॉलॉजीचा जो उपयोग इतका जास्त चाललेला आहे त्याचा काय पुढे जाऊन परिणाम होईल असं वाटतं? मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी अर्थात चांगली आहे, त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असेल तर. पण मी आत्ता ॲज वी स्पीक मी एक खूप सुंदर प्रोजेक्टवरती काम करतोय, विच अगेन टेक्स अस बॅक टू द व्हेरी बेसिक्स. मी लंडनला जाऊन सारखं जे रेकॉर्डिंग करतोय तो एक असा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ॲनालॉग रेकॉर्डिंग परत एकदा त्या लॉंग प्लेवरती होणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त मायक्रोफोन्स आहेत तुमच्यासमोर. त्याच्यामध्ये तुम्हाला हेडफोन्स पण नाही आहेत. त्याच्यामध्ये कोणचंही डिस्ट्रक्शन नाही आहे फ्रिक्वेन्सीचं, साऊंडचं. म्हणजे इक्वलायझिंग पण नाही, काही नाही. जसं आहे तसं ते त्या रेकॉर्डवर येणार आहेत. मी आणि राकेश चौरासिया असं आमचं ते प्रोजेक्ट चालू आहे आणि इट्स बीन गोईंग ऑन फॉर द पास्ट 3 years. त्याची आता कधीतरी LP ह्या वर्षाखेर येईल. ओनली LPs. ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐका. पण दॅट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ ऑडिओ. प्युअरेस्ट फॉर्म. म्हणजे अरे जरा बेस बढाव वगैरे असं काही नाही. सो जरा शायनी करो, जरा ट्रेबल, असं काही म्हणजे काही नाही. जसा आत्ता आवाज माझा येतोय तसाच आवाज त्या ह्याच्यातनं तुम्हाला ऐकू येईल. सो पण मग हे करताना काही टेन्शन नाही आलं? ऑफकोर्स टेन्शन पेक्षा प्रेशर असतं. कारण ती pressure. टेप खूप महाग असते आणि ती म्हणजे तो एक्सरसाइजच सगळा खूप खर्चिक आहे. पण ते झाल्यानंतर आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं की ह्याचा कितीही तो व्हॉल्यूम वाढवला तरी कानाला त्रास होत नाही, कितीही कमी व्हॉल्यूम केला तरी जसं ऐकू यायला पाहिजे तसंच तुम्हाला ऐकू येतं. बरोबर. म्हणजे आपल्याला जो पूर्वी संगीत ऐकल्यानंतर एक शांत वाटायचं, ते आत्ताचं संगीत ऐकून कधीच शांत नाही वाटत. डिजिटल ऐकून तर वाटतच नाही. तो मला असं वाटतं की परत एकदा गोईंग बॅक टू द बेसिक्स. आणि यू विल बी सरप्राइज्ड मला जेव्हा त्यांनी सांगितलं की ॲनालॉगमध्ये जगामध्ये 50,000 अल्बम्स आहेत, त्यामध्ये भारतीय संगीताचं रिप्रेझेंटेशन इज नेग्लिजिबल. अशा फॉर्ममध्ये ऐकणारी लोक आहेत आणि ते मार्केट इज ग्रोईंग 20% a year. म्हणजे हे आता मी म्हणलं तसं परत एकदा लोक तिथे जातात. या सो कितीही हे डिजिटल रेव्होल्युशन झालं तरी इट कॅनॉट रेप्लिकेट अ ह्युमन बीइंग. द ह्युमन एरर दॅट इज. म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की एखाद्या वेळेला आपण एखादी गोष्ट गाताना कुठेतरी चुकतो. ती गायकाला माहिती असते चूक काय केलेली. ती सगळी जर तू असं काहीतरी हे करून पुसलीस त्याच्यात मजाच नाहीये. त्या चुकण्यामध्येच मजा आहे. पण अर्थात बेसूर नाही म्हणते मी, पण काहीतरी कुठेतरी तो ह्युमन एरर जो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे. तोच युनिक करतो ना. तोच युनिक पण करतो आणि त्याच्यामुळे ते कळतं पण. अरे जे खूप जाणकार असतील ते जास्ती अपलोड करतात की हो. सो मला ह्या डिजिटलचं पुढे काय होणार आहे मला माहिती नाही. पण ज्या पद्धतीने आता मी एक्सपोज होतो ह्या गोष्टीकडे की मला एक अजून एक गोष्ट खूप आवडते. काय माहिती आहे का, की आपण इतकं स्वस्त करून टाकलंय संगीताला की किंवा आपण करतोय, आपण ड्रायव्हिंग करतोय हे ऐकतोय, ठीक आहे. आपण कुकिंग करतोय आपण हे ऐकतोय. हे एक आता काय म्हणतात त्याला, वी बीन यूज टू ऑल ऑफ दिस. पण भीमसेनजी, कुमारजी, वसंतराव, अभिषेकी बुवा किंवा इवन आत्ताची
मायकल जॅक्सन, अमुक तमुक, त्यांनी किती कष्ट करून काहीतरी तुमच्याकरता केलेलं आहे. सो तुमच्याकडे एवढाही रिस्पेक्ट नाही की थोडासा एफर्ट घेऊन आपण ऐकू नाही. कारण इट इज अ गिवन की आता हे स्पॉटीफाय आहे किंवा कोणताही दुसरा प्लॅटफॉर्म आहे, ॲपल म्युझिक आहे, हे झालेलं आहे आपल्याकडे की ठीक आहे आपण ती म्युझिकची किंमतच कमी करून टाकली. सो मला असं वाटतं कुठेतरी की हा पण एक रिस्पेक्ट, ती रेकॉर्ड आपल्याला लावायला लागते, ते हेड साफ करायला लागतं, ते रेकॉर्ड झाल्यानंतर ती असं नाही की मला जरा 17वा ट्रॅक ऐकायचा असं नाही, तुम्हाला ते रिवाइंड करायला लागतं, अमुक करायला लागतं जर टेप असेल तर. सो हे सगळं मला त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला हे स्ट्राईक झालं, कारण मी पण ह्याच्यातलाच आहे ना आता की अरे जरा रफी साहेबांचं हे गाणं ऐकायचं, जरा युट्यूबवरतीच जातो मी पण. ओके, असं जर आपण लक्षात घेतलं की आता लंडनला जाऊन तुम्ही हा प्रयोग करताय, हो, तर लंडनचा जो आपण म्हणूया डिजिटल याचा ग्राफ जर आपण असा बेलकर बघितला कन्झम्पशनचा, डिजिटल म्युझिक कन्झम्पशनचा, तर तो आता परत वरून खाली यायला लागलेला आहे. पण भारताचा अजून अपवर्ड ट्रेंड आहे. तर भारतामध्ये हे पोहोचेपर्यंत खूप वेळ जाईल ना? जाऊ देत ना, कधीतरी पोहोचेल. कधीतरी पोहोचेल, ऑफकोर्स. इट्स नॉट फॉर माय लाईफ टाईम ऑर युअर लाईफ टाईम. कधीतरी पोचेल, कधीतरी लोकांना ऐकायला मिळेल. आणि माझं म्हणणं आहे ज्या 2 लोकांना ऐकायला मिळेल त्यांना तरी आनंद मिळेल. इकॉनॉमीज ऑफ स्केल मध्ये आपण इतके अडकतो की हे माझं इतक्या लोकांनी ऐकलं पाहिजे, त्यापेक्षा जेव्हा ऐकतील तेव्हा ऐकतील. बरोबर करून ठेवलंय, कारण हेही करतोय तेही करतोय सगळंच करतोय. सो हेही ऐकलं जाईल, कधी ऐकलं जाईल माहिती नाही, पण ते जेव्हा ऐकलं जाईल किंवा हा हे चांगली गोष्ट आहे बरं, हे तरी रजिस्टर. सो हा एक्सपिरियन्स किंवा ही एक्सपेरिमेंट वर्सेस जेव्हा तू फिल्मसाठी गाणं गातोस, हो, सो विच इज अ मोर फुलफिलिंग एक्सपिरियन्स? नाही, आय कॅनॉट कम्पेअर, दोन्ही वेगळ्या गोष्टी. ओके, ह्याचं म्हणजे फिल्म करता जेव्हा मी गातो तेव्हा त्या म्युझिक डिरेक्टरला काय हवं असतं त्याच्याकरता, त्या कॅरेक्टरच्या ची गरज काय आहे, सिच्युएशन काय आहे, याच्यावरती ते सगळं डिपेंडंट असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा गायकाचं काम सोपं असतं किंवा ॲक्टरचं, तिथे तो डिरेक्टर बसलेला असतो, तो सगळं तुमच्याकडनं करत असतो, त्याच्यामुळे त्यांनी चित्र बघितलेलं असतं ऑलरेडी. यू जस्ट हॅव टू गो अँड फील दॅट. तेवढंच काम असतं गायकाचं, आणि मला वाटतं की तेवढंच करावं. जास्ती डोकं लावून आपलं आपलं काय काय असं न करता जे त्याला पाहिजे जशा पद्धतीने हवं तसं केल्यानंतर ते पूर्ण जे काही पिक्चर आहे ते चांगलं होतं. इकडे कसं तुम्हालाच विचार करून, दिस इज अ टफर थिंग. तू इमॅजिन कर, 15 मिनिटाचा एक ट्रॅक आहे आणि 14 मिनिटं 50 सेकंदाला कोणतरी चुकलं, पूर्ण परत 15 मिनिटं. सो त्याच्या आय डोंट नो, इट्स व्हेरी व्हेरी टफ, व्हेरी टफ. हे म्हणजे पूर्वी जसं अॅनालॉग फिल्म तेच म्हणतोय मी, तसंच आहे अॅनालॉग ऑडिओ सेम. हो, वाव, मजा येईल रे ऐकायला. हो, तिकडे जाऊन आमची वाट लागते म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे वी असे चला बाहेर जायचं का, नको शांत, सकाळी परत रेकॉर्डिंग. खूप मजा येते. सो मग तू अशा जेव्हा हाय स्ट्रेस सिच्युएशन मधून जात असतोस, म्हणजे स्ट्रेस म्हणजे की यू पूर्ण असं काय म्हणतात पणाला लागतं आपलं जे कौशल्य आहे ते, तर अशा वेळेला मग तू रिलॅक्स करायला काय करतोस? नाही, फॉर्च्युनेटली टीम अशी आहे की सगळे मित्र आहेत, त्याच्यामुळे रात्री आम्ही एकत्र बसतो, आम्ही जेवतो. पण तिथे रिलॅक्स करायला दुसरं काही नाही, मी काहीतरी गाणं ऐकूनच झोपतो. हा, कुमारजींचं असेल, आजोबांचं असेल. बरेच वेळा मी माझी गाणी पण ऐकतो, मला झोप येत नसेल तर मला समहाव झोप येते. हा, म्हणजे नार्सिसिस्ट वाटू शकतं कोणाला, पण माझी गाणी ऐकल्यानंतर मला आय डोंट नो, हळूहळू देन आय फॉल अस्लीप. किंवा रेणुकाला मी जे ऐकवली ना, तर तिला पण झोप येते.
ऐकून. रेणुकाला तर म्हणजे ते असं हो. सबकॉन्शियस मध्येच तिच्या ते हो. फिट झालेलं असेल. मला एक गाणं जे खूप आवडतं मी वसंतराव मधलं ते आय डोंट नो लोकांना गंमत वाटेल पण ललना जे गाणं आहे ते त्या गाण्याची गोष्ट सांग ना मला. ते गाणं आधी दुसऱ्याने लिहिलं होतं. बरं. आणि वैभव माझा आम्ही खूप काम केलंय आणि खूप चांगला मित्र आहे. पण माझी तक्रार होती की तो वेळेत लिहून देत नाही. बरोबर. तर अच्छा मग तुलाही अनुभव आहे त्याचा. सो त्याला मी एक गाणं दिलं होतं, मला वाटतं लावणी दिली होती लिहायला त्याच्यातली. तेवढी एकच त्याला दिली होती लिहायला. आणि असेच आम्ही कधी भेटलो तर मी म्हणलं असं करतोय पण तुला मी काही सांगून उपयोग नाही, तू देणार नाहीस. लिटरली तुला सांगतो प्रत्येक गाणं तरी 1-1, 2-2 दिवसात लिहून दिलं. रिअली? आय एम नॉट किडिंग. म्हणजे तेरे दरसे असेल, ती गझल असेल किंवा ललना असेल, त्याच्यानंतर शेवटचं तर कमाल कैवल्य गान हे आम्हाला कितीतरी दिवस ते कळतच नव्हतं की कसं करायचंय, काय करायचंय. सो त्यांनी अशी फटफट ही सगळी गाणी अप्रतिम, म्हणजे परत काही बोलायला किंवा सांगायलाच लागणार नाही. इतकी सुरेख त्यांनी ती गाणी लिहिली. ते गाणं बांधत असताना आणि गात असताना ते गाणं बांधलं होतं म्हणजे मी आधी वेगळी चाल केली होती त्याची आणि ती सगळ्यांना आवडली होती. ललना भेटली हवी तशी नसो उर्वशी ललना, कारण ते पिरियड गाणं होतं. म्हणजे छान त्या पिरियडचं गाणं झालं होतं. मी अनिताला ऐकवलं होतं, पुष्कराजला ऐकवलं होतं आणि निपुणलाही ऐकवलं होतं. तो काही बोलला नव्हता आणि त्यांनी मला नागपूरला आमचं शूट चाललं होतं, माझं काही नव्हतं, त्यांनी बोलवलं मला. मी गेलो आणि त्याचा शॉट चालला होता अनिताचा, तो आला. म्हणलं काय झालं? म्हणलं हे गाणं आहे ना. म्हणलं हो. म्हणलं काही प्रॉब्लेम आहे का? तो म्हणला हो. तो म्हणला चाल नाही आवडली मला. म्हणलं अरे उद्या शूटिंग आहे आपलं. मला काहीतरी कर. मग मी दुसऱ्या दिवशी माझी जी काही वाट लागली होती, मला काही सुचलं नाही त्या दिवशी. ते सगळं मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं. ते सगळं बाद झालं. आणि दुसऱ्या दिवशी मी आमचा जो सौरभ कापडे माझा मेकअप करत होता, मी म्हणलं मी काहीतरी गाईन किंवा हे करीन डोळे मिटून, तू आपला तुझा मेकअप कर. मी 5ला जायचो. तर मी 5ला गेलो आणि एक ओळ करत काहीतरी सुचलं ते मी ते गाणं बनवलं आणि पहिलं मी अनिताला पाठवलं. तिला आवडलं, पुष्कराजला आवडलं, कौमुदीला पाठवलं आणि मग निपुणला पाठवलं. आणि त्याला ते इतकं आवडलं ते आत्ता जे आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 4 काय म्हणतात 16 बार मध्ये ठेवून तसं ते रेकॉर्ड झालंय. त्याच्यामुळे ते सिंक होत नाही. म्हणजे मी जे वाजवलंय आणि ते जे वाजलंय ना ते सिंक होत नाही, कारण ते तसं झालेलं गाणं आहे. तो म्हणला काही आपण लिबर्टी घेऊ पण हेच गाणं. पण मी तुला सांगते ते गाणं असं आहे ना की आमच्या घरातल्या 3 पिढ्या, माझी आई, मी आणि माझी मुलगी, आम्ही तिघीही खूप एन्जॉय करतो. म्हणजे इतर वेळेला आम्ही गाडीतून जात असताना कोणतं गाणं आलं तर आमचे वाद होतात, हे ऐकायचं नाही ऐकायचं. पण ललना लागलं की आम्ही तिघीही वी आर ऑन पेज की अरे हे ऐकायचं. कारण माझ्या मुलीला खूप धमाल येते त्याच्यामध्ये. म्हणजे ते मासोळी झाली आणि ते सगळं जे आहे ते आईला तिच्या त्या लहानपणच्या काळातलं ते जातं आणि आय जस्ट हॅव फन विथ इट. त्याच्यामुळे इट इज अ ग्रेट 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 गाणं आहे. तू म्हणून मी तुला विचारलं की तू रिलॅक्स करण्यासाठी असं मजेशीर अशी गाणी ऐकतोस का तू? हो, सगळी मी म्हणजे बरेच वेळा मी हे करतो ऍपलवरती जी नवीन सगळी गाणी आहेत ना, प्लेलिस्ट लावतो. जी काय नवीन गाणी आहेत माझ्या कानावर पडतील त्याच्यातनं काहीतरी मला मिळतं, चांगलं वाटतं. पण गाण्याची नावं विचारू नको मला, कारण मला नाही माहिती ना. म्हणजे ते चुकीचंही ठरेल राहुल तुला विचारायला गाण्याची नावं. सो राहुल, मला ना एक अशी भीती बऱ्याचदा वाटते की आता हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालेलं आहे, सो आता आम्ही जेव्हा काही लिहितो तेव्हा आम्हाला फक्त सांगावं लागतं की 30 मिनिटांची फिल्म आहे, त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर्स आहेत आणि ही स्क्रिप्ट आहे, आणि ते AI आम्हाला लिहून देतं. आणि अर्थात आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं. पण अशाच पद्धतीने
गायकांचे आवाजही आता रिक्रिएट व्हायला लागलेले आहेत, कारण भरपूर गाणी अवेलेबल आहेत, त्यांची लखब ते AI अल्गोरिदम बरोबर ते पकडतं आणि हे करतं. सो तुला काय वाटतं की हे करणं योग्य आहे का? मला असं वाटतं की नवीन गोष्ट आहे आणि सुरुवातीला आपल्याला त्याचा इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट एनिथिंग विच इज न्यू. बरोबर. पण म्हणजे जर माझ्या आजोबांच्या आवाजात मला वेगवेगळे राग जर ऐकायला मिळणार असतील तर मला असं वाटतं की दॅट्स अ व्हेरी माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुला जर रिक्रिएट असा आवाज एखादा करायचा असेल तर तू हो, कोणता करशील? मला आजोबांच्या आवाजातले वेगवेगळे राग ऐकायला खूप आवडतं. बर. हो. आणि सो वुड यू वॉन्ट की तुझ्या आजोबांनी आता खळखळ गोदा तुझ्या आजोबांच्या आवाजात ऐकायला आवडेल? खूप आवडेल मला, खूप आवडेल. ओके, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा तो असा की आजकाल गाणी जी तयार होतात, बरेचसे लोक, अर्थात कारण पॉप्युलॅरिटी, सोशल मीडिया हे एक माध्यम आहे पॉप्युलॅरिटी गेन करण्याचं. सो असं मॅथमॅटिकली असं गणित असतं की एवढ्या सेकंदाचं गाणं त्याच्यानंतर हे हुक आलं पाहिजे आणि ते प्रेडिक्ट करता येतात आता hooks. इतकं आपण ते ऐकतो. सो एक संगीतकार म्हणून आणि एक गायक म्हणून अशा प्रकारचं हुकवालं गाणं तुला करायला आणि गायला आवडेल? मला आवडेल. मी कधी हे पहिल्यांदा ऐकतोय मी असं मॅथमॅटिकली हे असतं, पण करून बघायला मला खूप आवडेल. हो, 100%. आजकाल रील्स मध्ये ते हुक येण्यासाठी अशी गाणी तयार होतात. ओके ओके ओके. राईट. आपण आता रॅपिड फायर कडे वळूया. सो जे पहिलं डोक्यात येईल ते सांगायचं. ओके. तुझा आवडता रंग? ब्लू. ओके. तुझं आवडतं क्विझिन? महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन. त्यातही काय? वरण-भात, भाजी, पोळी. वाह, व्हेरी नाईस. ओके. तुला जर ऑप्शन दिला की कुठेतरी पार्टीला जायचं आहे किंवा कुठेतरी फिरायला गडावर वगैरे जायचं आहे, तर तू कुठे जाशील? मला घरी बसायला जास्त आवडतं. मला गडावर पण नाही आवडणार जायला आणि पार्टीला तर मुळीच नाही. ओके, तू पार्टीला जातच नाहीस का अजिबात? ओके ओके, बर. तुला तुझा फेवरेट, जर तुला असं सांगितलं की आता गा, तुझा फेवरेट राग कोणता असतो की जो तुझा गोटू राग आहे की मी हा गातो? नाही, असे बरेच आहेत, पण मला मारवा आवडतो. मला मारवा गोटू राग म्हणजे असं कोणी सांगितलं तर गंभीर आहे ना, भूप आवडतो मला. ओके, बर. मग भूप रागातलं एक काहीतरी आम्हाला भूप राग त्याच्यात आमच्याकडे काय कशा म्हणजे धंद्याची गोष्ट सांगतो. हा, प्रत्येकात असते ना की जर अशी एखादी मैफिल असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे नाही आहेत किंवा, तर मग आम्ही म्हणतो की काय आज भूप राग आहे का, कारण त्याच्यामध्ये 2 सूर वर्जित आहेत, म आणि मी. ओके, बर. पण दॅट अपार्ट, बिकॉज इट इज युअर गो टू राग, यू लाईक सिंगिंग दॅट राग, आम्हाला काहीतरी ऐकव ना. ओ सहेला रे आ मिल गाए, सहेला रे आ मिल गाए, सप्त सुरन के भेद सुना रे, सहेला रे आ मिल गाए, सहेला रे. तू अभंग गातोस? हो. तुझं सगळ्यात आवडता अभंग कोणता? माझा सगळ्यात आवडता अभंग तीर्थ विठ्ठल आहे. अनेक आहेत, पण पहिला माझ्या डोक्यात आला. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.
तुझं आवडतं लव्ह सॉन्ग? लव सॉन्ग. चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदहवीं का चांद. वाह वा 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 वा. रेणुकाला खुश करायला कोणतं गाणं म्हणतो? काही नाही, तिला कोणचं गाणं म्हणून ती कधीच खुश होत नाही. नाही नाही, नाही. पण लहानपणी तिचं आवडतं गाणं कोणतं? लहानपणी मी तिला हे म्हणायचो, राम 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 जप करी सदा, हे गाऊन ती झोपायची. झोपायची. बर. सो वेगवेगळ्या म्युझिक डिरेक्टर्स आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या संगीताबद्दल, गायक आणि म्युझिक डिरेक्टर्स, तुला काय वाटतं हे 1 ते 2 शब्दात सांगायचं? म्हणजे क्वालिटीज, ऍडजेक्टिव्स. सो पहिला आहे भीमसेन जोशी. पहाडी आवाज अतिशय. लताबाई. सरस्वती. वसंतराव. आजोबा फॉर मी एका शब्दात नाही सांगू शकत, पण एव्हरीथिंग दॅट आय एम. ओके. नुसरत फतेह अली खान. अतिशय काय म्हणतो मी नुसरतजींविषयी, काळाच्या पुढचं संगीत त्याचा विचार केला त्यांनी. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या चाली आणि ते सगळं करायचे, आता सगळं ते कन्झ्युम होत आहे, आत्ताची पिढी करते. राहत फतेह अली खान. असाच त्यांच्या काकांसारखाच आवाज आहे त्यांचा. बरोबर. सोनू निगम. मला असं वाटतं की वन ऑफ माय आयडल्स व्हेन आय वॉज ग्रोइंग अप. ओके ओके. मोहम्मद रफीजी. मोहम्मद रफी, किशोर कुमार दैवत आहे ती. म्हणजे दुसरं काही, इतका सुरेख, इतका सुंदर मुलायम आवाज, इतका काय म्हणतात त्याला, सहज तुमच्या हृदयाचा ठाव घेणारा आवाज. आता नाही म्हणत. किशोरी ताई. ओ, परत एकदा अतिशय बुद्धिप्रधान गायकी असणारी. कविता कृष्णमूर्ती. कविताजींचं नाव घेतल्यानंतर मला पहिली गोष्ट ही आठवते, पूरब से सूर्य उगा. काय सुंदर आवाज. केवढ्या वरची पट्टी, बापरे. सुंदर आवाज. ओके. उदित नारायण. व्हेरी फ्रेश. आणि मला असं वाटतं की एक हिरोचा स्वतःचा आवाज, की कोणाची नक्कल नाही त्याच्यामध्ये, कोणाचाही तुम्हाला भास होणार नाही. तो उदित नारायण म्हणल्यानंतर त्यांचाच. व्हेरी फ्रेश व्हॉइस. कुमार सानू. कुमार सानू पण एक काळ अतिशय गाजवलेले, त्यांची पण मला गाणी खूप आवडतात. मेरा दिल भी कितना पागल है, दो दिल मिल रहे हैं. ओके. अनुराधाजी. ओ, अनुराधाजी तर माझ्या आजोबांबरोबर पण गायले आहेत. प्रथम तुला वंदितो. अगेन व्हेरी स्वीट व्हॉइस. व्हेरी स्वीट, व्हेरी स्वीट. आणि सुरेशजी. ओ, सुरेशजी कॉम्बिनेशन ऑफ, काय म्हणत त्याला, जव्हारी पण आहे त्यांच्या आवाजामध्ये, तयारी पण आहे त्यांच्या आवाजामध्ये, गोडवा पण आहे. अतिशय युनिक कॉम्बिनेशन आहे आणि इमोशन्स पण आहेत. ए आर रहमान. काळाच्या पुढचं संगीत देणारा मनुष्य, पूर्णपणे जो चाललेला प्रवाह आहे त्याला छेद पाडून स्वतःचा प्रवाह निर्माण करणारा मनुष्य. त्याच्यामुळे लॉट ऑफ रिस्पेक्ट. अरिजित सिंग. ओ, आत्ताच्या पिढीतला मला सगळ्यात आवडणारा गायक. ओके. हो. बरं. वंडरफुल. जगजीत सिंग. जगजीतजी अगेन एक दैवत आहे जगजीतजी. त्यांच्या आवाजातनं कळतं की आवाजामध्ये आपण ज्याला म्हणतो की इमोशन एक्सप्रेशन कसं येतं, कम्स आउट ऑफ सफरिंग. जगजीतजींचा आवाज ऐकल्यानंतर कळतं की येस, मॅन हॅज सफर्ड अ लॉट. रेखा भारद्वाज. अगेन रेखाजींचा आवाज अतिशय युनिक आहे, एक्सप्रेसिव्ह आहे
आणि रेखाजी ॲज अ ह्युमन बिईंग इज सच अ वंडरफुल ब्युटिफुल ह्युमन बिईंग इनसाइड आउट पिरियड. अतिशय गोड व्यक्ती. तुम्ही त्यांच्याबरोबर असाल तर तुम्हाला असं वाटेल की आपली खूप वर्षांची ओळख आहे. अशी व्यक्ती. आशाताई अगेन बापरे. मला वाटतं की इतका चपळ आवाज दुसऱ्या कोणत्याच गायिकेचा मी आत्तापर्यंत ऐकलेला नाही. पॉवरफुल सिंगर, व्हेरी पॉवरफुल. आणि अजय अतुल अगेन जसं ह्यांनी रेहमानजींनी केलं हिंदी फिल्म, नाही हिंदी काय असेल साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीसाठी, जसं अजय आणि अतुलनी मराठी फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे बदलून टाकलं. त्याचा रेव्होल्युशन कम्प्लिटली. सो आपण आता अभंग गायलो, आता आषाढ महिना येऊ घातलेला आहे. सो अभंगवारीचा परत एकदा आम्हाला अनुभव मिळणार आहे का? इनफॅक्ट 11 कार्यक्रम आहेत अभंगवारीचे. वाव. ओके. मी गेले 10 वर्ष झाली करतोय. आणि सगळ्यात जर मला छान मजा म्हणजे चांगल्या अर्थाने ज्याला तल्लीन होणं म्हणतो, तर ह्या कार्यक्रमामध्ये सगळेजण विठ्ठलमय होतात. खूप खूप छान वाटतं अभंगवारी करताना. ती स्टोपी आणि सगळे तो एक पेहराव, ते सगळे जेव्हा घालतात ना तेव्हा त्याची एक वेगळी वातावरण वेगळं तयार होतं. सो सगळीकडे पुण्यात आहे, दिल्लीला आहे, बँगलोरला आहे, हैदराबादला आहे, बडोद्याला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी. ओके. सो मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, पण तरीही मी विचारते, देवावर विश्वास आहे? हो. देव कशात आहे असं वाटतं? मला असं वाटतं संगीतामध्ये देव आहे. माझ्याकरता सगळ्यात ज्याला पवित्र अशी गोष्ट म्हणूयात देवासारखी ती संगीत आहे. माझे आजोबा आहेत आणि आई वडील. ओके. सो आज ह्या गप्पा ज्या आपण मारल्या, मला ऍक्च्युली वाटलं होतं की याच्यापेक्षा खूप जास्त गाणी तुझ्याकडून आम्ही म्हणून घेऊ असं मला वाटलं होतं. पण कधी कधी काय असतं की त्या गाण्या मागची जी गोष्ट असते ना ती जास्त इंटरेस्टिंग व्हायला लागते आणि तसंच काहीसं झालं. सो राहुल, थँक्यू सो मच. आपल्या पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला अभिजात संगीत आणि आता जी एक्सपेरिमेंट तू करतोयस, कोणतेही टेक्निकल एडिशन्स न करता ते गाणं रेकॉर्ड करायचं LP वर, ते तू करतोयस. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे डॉक्युमेंटेशन असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर हे सगळं आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल. थँक्यू. तुला अभंगवारीसाठी आणि तुझ्या पुढच्या सर्व वाऱ्यांसाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्स अ लॉट.